विरार पूर्व नानानानी पार्क स्वामी समर्थनगर कुमावत प्लाझा या इमारतीच्या 3ऱ्या माळ्यावर ख्रिस्ती धर्माची प्रार्थना दर शनिवार आणि रविवारी पार पडत असते. न्यू लाईफ मुवमेंट इंटरनॅशनल संस्था मागच्या काही वर्षांपासून प्रार्थना घेत आहे. रविवारी देखील अशाच पद्धतीने प्रार्थना सुरू असताना स्थानिक बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप करत मोठा राडा केला आहे. महिलांना मारहाण करण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. मागच्या 30 ते 35 वर्षांपासून वसई विरार नालासोपारा परिसरात सर्वच जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र मागच्या 1 वर्षापासून परिसरात धर्माचा मुद्दा घेऊन भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. काल असं झालं की म्हणजे एक माणूस इकडे आला होता वरती, म्हणजे आम्ही कोणच त्याला ओळखत नव्हतो. त्यामुळे त्याला विचारलं की त्याचं नाव काय, तर आधी तर तो नाव पण सांगत नव्हता आणि त्याने जागा खूप बदलल्या. आधी पुढे येऊन बसला, त्याच्यानंतर शेवटच्या रो मध्ये बसला, नंतर एकदम शेवटी गेला आणि काहीतरी हात जोडून तो खाली पळाला. त्याच्यानंतर आमच्या माणसाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो काहीच बोलला नाही, फक्त पळत सुटला. नंतर मग 2 माणसं त्याच्या मागे गेली आणि जेव्हा तो खाली उभा होता तेव्हा तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता की मला 50,000 लोक लागतील, मला जास्त लोकांची फोर्स पाहिजे, पोलिसांची फोर्स पाहिजे वगैरे. तर त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की असं असं काहीतरी चालू आहे, तो माणूस असं काहीतरी बोलतोय, तर काहीतरी गडबड वाटते म्हणून. तर मग त्याच्यानंतर एकदमच फुल मॉब इकडे खाली जमा झाला आणि नंतर त्यांनी ओनरला पण कॉल केला आणि त्यांना पण बोलवून घेतलं. नंतर मग त्या ओनरनी आम्हाला खाली बोलवलं आणि त्यांनी विचारलं काय झालं. तर आम्ही फक्त बोलतच होतो तोपर्यंत एवढं ती लोक अटॅक करण्यासारखे आमच्या अंगावरच येत होते. आणि त्यामध्ये एक बाई होती निलिमा म्हणून, निलिमा कदम. तर ती स्वतःला पत्रकार असं म्हणत होती, पण मला नाही वाटत ती पत्रकार होती, कारण तिच्याकडे काय आयडी पण नव्हता आणि ती जे बोलत होती त्याच्यावरून तर अजिबातच वाटत नव्हतं की ती पत्रकार आहे म्हणून. तर हे सगळं खोटं बोलत होते ती लोक. आणि नंतर ते आम्हाला धमकी पण देत होते की आत्ताच्या आता तुम्ही हॉल रिकामा करा म्हणून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही रेडी आहोत रिकामा करायला, पण आम्हाला थोडा वेळ लागेल कारण आमचं सामान भरपूर आहे वरती. तर त्यातला एक निलेश सुर्वे म्हणून माणूस होता आणि त्याच्यावर अजून 2-3 जण होते. ती लोक बोलवते नाही आत्ताच्या आत्ता तुम्हाला रिकामा करायला लागेल, नाहीतर आम्ही वरती येऊन सगळं तोडून फोडून टाकू म्हणून. तर आम्ही म्हटलं असं कसं तुम्ही तोडून फोडून टाकणार म्हणून. तर नाही आत्ताच्या आत्ता जा. तर फक्त मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की बरं तुम्ही आमच्यामुळे ओनरला काहीच त्रास देऊ नका, आमच्यामुळे त्यांना त्रास होता कामा नये. तरी ते काय ऐकतच नव्हते. ते सारखे आम्हाला तेच बोलवते नाही आत्ताच करायला लागेल. आणि ते ओनरला पण सांगत होते की तुम्ही यांना सांगा आत्ताच्या आत्ता रिकामं करायला, नाहीतर आम्ही येऊन पूर्ण तोडून फोडून टाकू म्हणून. निलेश सुर्वे एकाचं नाव होतं, तो जास्त बोलत होता की आत्ताच्या आत्ता रिकामं करा. आणि दुसरा होता त्याचं नाव होतं अभिषेक दुबे, ते पण म्हणत होते की आत्ताच्या आत्ता रिकामं करा. आम्हाला पण बोलले, ओनरला पण त्यांनी तसंच सांगितलं की यांना सांगा रिकामं करायला. तर ते पण त्यांना रिक्वेस्ट करत होते कि बाबा उनका सामान बहुत ज्यादा है, तो हम कैसे उनको बोलेंगे कि अभी के अभी जाओ करके, तो उनको थोड़ा टाइम दे दो. तो नहीं अगर आपने नहीं किया तो हम यहाँ पे ही पूरा तोडफोड करेंगे करून अशी त्यांना धमकी देत होते. पोलिसांमध्ये आम्ही ऍप्लिकेशन दिलं, पण आम्हाला असं वाटलं नाही की त्यांनी आम्हाला फार असं सहकार्य केलंय असं तर आम्हाला वाटलं नाही. कारण ते सुरुवातीला तर म्हणजे आम्हाला फक्त एवढंच सांगत होते की नाही आम्ही बघतो, आम्हाला आधी इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल. त्याच्यानंतर मग आमच्याकडे खूप सारे त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले आणि आमच्याकडे म्हणजे आमचं सगळं लिगल आहे, त्यामुळे आमच्याकडे सगळे सर्टिफिकेट्स रेडी आहेत. इव्हन जे आमचं इकडे प्रार्थना सभेचं जे नाव आहे ते पण आमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी आहेत. आम्ही सगळं काय घेऊन पण गेलो, पण नंतर त्यांनी ते काय डॉक्युमेंट्स आमच्याकडून एवढे घेतले नाही. फक्त एक ऍप्लिकेशन घेतलं त्यांनी, पण FIR काय नोंदवली नाहीये त्यांनी. आणि ते म्हणाले आम्ही पुढची चौकशी करू. काय आपली प्रार्थना चालते या ठिकाणी? इकडे काही एवढं म्हणजे आमच्या इकडे फक्त प्रार्थना आम्ही करतो, कारण आमच्याकडे अशी काही खास जागा नाही आहे. त्यामुळे ही जागा आम्ही रेंटवर घेतलेली आहे, भाड्याने आम्ही इकडे चालवतो. इकडे आमची प्रार्थना होते, प्रभूची जी गाणी आम्ही म्हणतो ती गाणी म्हणतो आणि जे आमच्या पवित्र शास्त्रात जे वचन आहेत त्या वचनचं आम्ही एक्सप्लेनेशन करतो. बाकी इकडे त्या व्यतिरिक्त काही चालत नाही आणि मुलांचे क्लासेस चालतात, बस दुसरं काही नाही. किती यामध्ये नागरिक सहभागी आहेत आणि कशी प्रार्थना चालते? आमच्याकडे कमीत कमी 90 ते 100 लोक येतात आणि दर रविवारी आमची प्रार्थना इकडे चालते. काय मागणी असेल? आमची मागणी हेच आहे की जे हे चालू आहे ते बंद व्हावं, कारण का ह्या आधी पण आमचेच एक भाऊ आहेत, त्यांची पण प्रार्थना चालते. तिकडे पण हे सेम जे निलेश सुर्वे आहेत त्यांनीच जाऊन त्यांना पण फार त्रास दिला होता आणि तेव्हा त्यांना पण मारण्याची वगैरे धमकी दिली होती. तर हे सगळं बंद व्हावं, कारण आम्ही असं काही हे करत नाही की इकडे काहीतरी वाईट काम चालू आहे, असं काहीच चालू नाही. सगळे येऊन बघू पण शकतात आणि आमच्याकडे CCTV पण आहे, तुम्ही चेक करू शकता सगळे फुटेज. तर असं काय वाईट काम नाही. तर एकच आमचं असं आहे की
काहीच इकडे म्हणजे तुम्ही येऊन असं तोडफोड करू नका. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येऊन आमच्याशी बसून बोला, विचारा आम्हाला जे प्रश्न असतील ते. आणि हे जे चालू आहे ते टोटली बंद व्हायला पाहिजे. हे फार चुकीचं करतायत ती लोक. कल एक्चुअली क्या हुआ था कि मैं मेरे साइड पे था, तो नीलेश सुरवे करके मुझे कॉल आया। तो मुझे उनने क्या बोला कि तुम्हारा बैंक्वेट हॉल है, वहाँ पे क्या चलता है आपको पता है क्या? मेरा मेरे बैंक्वेट हॉल पे शादी का प्रोग्राम ये सब फंक्शन चलते हैं। बोले थर्ड फ्लोर पे क्या चलता है? मैं थर्ड फ्लोर मैंने रेंट पे दिया है। बोले किसको दिया है? बोला अपना क्रिश्चियन है उनको दिया, उनकी प्रार्थना चलती है, उनके बच्चों का एक्टिविटी चलता है। मैंने उनको यही बोला, बोलते आप आइए। मैं ठीक है आता हूँ। तो वो डायरेक्ट आए और मैं इधर जैसे गाड़ी रुका है और पीछे से मेरे 60-70 लोग आ गए ऐसे। वो डायरेक्ट उन्होंने बोला ऐसा नहीं चलेगा, वो नहीं चलेगा। उन्होंने डायरेक्ट हमला किया। डायरेक्ट वो लोग बोलते हैं कि नहीं ऐसा तो अभी का अभी बंद करना पड़ेगा, नहीं तो हम लोग ये सामान तोड़ देंगे, फोड़ देंगे, ये कर देंगे। मैं रुको एक मिनट। वो लोग मुझे तकलीफ क्या थी सर कि वो लोग मेरे को पहले आते, मेरे पास आते और बैठ के मेरे से बात करते। यहाँ का जो चर्च में जो यहाँ पे प्रार्थना करते, मैं हितेश भाई को बुलाता कि हितेश भाई ऐसा ऐसा प्रॉब्लम है। तो मैं उनसे बात सॉल्व करके उनको मैं पहले मैं बोलता हाँ तुम यहाँ से आप खाली कर दिए, इनको तकलीफ हो रही है, यहाँ से ऐसा नहीं चलेगा, तो चलता था। उन्होंने ये किया। उसके अंदर सुरवे नीलेश सुरवे था और एक अभिषेक दुबे था और दूसरा नानू करके जो लड़का है वो आके सीधा बोलता है ये कुमावत बैंक्वेट हॉल हम बंद करवा देंगे, ये हम तोड़ देंगे। तो ये प्रॉपर्टी नानू की प्रॉपर्टी नहीं, हमारी प्रॉपर्टी है। जो है हमसे सामने बात करो, अच्छे से बात करते तो हम लोग उसका रास्ता निकाल देते। वो डायरेक्ट आके अटैक करेंगे, ऐसा करेंगे, नहीं चलेगा ना। मुझे कितना तकलीफ हुआ है ऐसा। मैं ये बात करके मैं पुलिस स्टेशन में भी गया था, पुलिस वालों ने उस पर कोई सुनवाई नहीं की अभी तक। कल की बात है, अभी तक मैं आज तक मैं देख रहा हूँ, अभी तक कुछ वहां से कोई रिपोर्ट आया नहीं है, कुछ भी नहीं आया हुआ है। तो अभी क्या करें? क्या कहना था उन लोगों का, क्या बोलते? उनका कहने का ये था कि तुम्हारे यहाँ के ये किचन है, यहाँ पे ऊपर जो तुम्हारा ये चल रहा है, तो बोलते धर्म परिवर्तन कर, धर्म अपना चेंज करते वो, ऐसा है। तो आप वैसा, मुझे तो ऐसा आज तक मुझे लगा नहीं, ऐसा मुझे तो लगा ही नहीं है कि मैं आके देखता हूँ कि हितेश भाई जो है जिनको दिया हूँ मैं, उनसे मेरा हितेश भाई क्या है ये चल रहा है, बोलते कुछ नहीं है। मैं एक्चुअली सर मैं यहाँ पे नॉनवेज तक अलाउड नहीं करता हूँ। मैं इनको पहले देने के पहले इनको बोला था कि मैं आपको एक शर्त पे दूंगा, नॉनवेज नहीं चलेगा और यहाँ पे जो आपका क्रिश्चियन का है, आपका जो प्रार्थना होती है वो चलेगा, ठीक है। कुछ धर्म परिवर्तन ऐसा कुछ आएगा तो मैं उसी दिन आपसे मैं खाली करवा दूंगा। तो बोले कि ठीक है ऐसा कुछ नहीं है। तो मैं 2-3 बार इनकी प्रार्थना चल रही थी, उस टाइम पे मैं आया था, ऐसा कुछ मुझे लगा ही नहीं है। ऐसा हम भी इतने बड़े, हमको पता चलता है कि धर्म परिवर्तन क्या होता है, क्या होना है। धर्म परिवर्तन में चलो जो आदमी सामने से लोग खींच के लेके चलो आप हमारे इधर चलो, ये चलो, वो बात अलग होती है। ये यहाँ पे जो आते हैं अपनी मर्जी से अपने जो करते हैं वो उनकी प्रार्थना के हिसाब से करते हैं। ऐसा मैं श्री राम का भक्त हूँ, बरोबर है। तो मैं इनके पास आऊंगा तो मैं क्या इनका बन जाऊंगा? हाँ, मैं मस्जिद में जाता हूँ तो मैं मुसलमान बन जाऊंगा? ऐसा नहीं होता है सर। इनसे पहले मुझसे बात करनी चाहिए थी, तब मैं आगे इसका रास्ता निकालता था। क्या मांग रही है? मांग मेरी यही है कि ये जो आके इतनी पब्लिक आई थी, इतने सबको आए थे, इधर दादागिरी आगे गुंडागर्दी करते, वो नहीं चलेगा। ऐसा करने से बोलते हम भाजपा के, हम ये, अरे भाजपा के पॉलिटिक्स के ये करने के और बाद में ये करेंगे और तुम लोग भाजपा के नाम पे तुम गुंडागर्दी करोगे, ये नहीं चलेगा ना। ऐसा है। मैं भी कार्यकर्ता ही हूँ, ऐसा नहीं। और जितने भी आए थे वो मेरे पहचान वाले, मेरे सब फ्रेंड सर्कल में ही थे। आज उनने आके अपने फ्रेंड्स के साथ ऐसा किया तो गलत है। आज तो ऐसा किया, कल घर में घुस के करेंगे। क्या मांग रही पुलिस वालों से? पुलिस वाले यही मांग रहेंगी कि ये सब जो चीजें है ये बंद करे। ठीक है, इनका ये नहीं कि मैं चलो मैं यहाँ से मैं मेरे प्रॉपर्टी से मैं इनको मैं ये इनका रेंट एग्रीमेंट खत्म हो रहा है मैं खाली करवा दूंगा। तो ये जो चीज है आज यहाँ पे हुई है, कल दूसरी जगह न हो। ऐसा न हो कि गुंडागर्दी करे। जो है जो मालिक से फेस टू फेस बात करे और उनको बताए कि है ना ऐसा ऐसा चल रहा है, तो आप रिक्वेस्ट है आप इनसे खाली करवा दीजिए, नहीं तो है ना आगे जाके तकलीफ होगा। ये चीज बोलना चाहिए था। तो मैं उसके बावजूद मैं एक्शन नहीं लेता तो मुझे ये लोग अटैक कर सकते थे। उन्हें मुझे डायरेक्ट आके अटैक करते तो ये नहीं चलता है। और पुलिस वाले से यही है कि इसके ऊपर कुछ कार्रवाई करे, ये गुंडागर्दी बंद करे बस। जेव्हा आम्हाला काल हे निरोप भेटलं की मॅडम इथे असं काहीतरी प्रॉब्लेम घडला आहे, महिलांवर काहीतरी मारहाण होत आहे, तर मला जशी माहिती मिळाली मी ताबडतोब इथे आली. महिलांना किंवा जे सिनियर सिटीजन होते आणि खूप असं एकदम बोलतो ना एकदम दंगे व्हायला लागले, तर महिलांना मी पहिलं रेस्क्यू केलं.
रेस्क्यू करत असताना मला असं वाटलं महिलांचे व्हिडिओ करत होते. मी म्हंटल व्हिडिओ करू नका. ते बोले तुम कौन होते हो बोलने वाले. मी म्हटलं मोबाईल में फोड दूंगी. कारण ऐका, महिलांचे व्हिडिओ करायला आपल्या एका दुसऱ्या समाजाच्या एखादा प्रार्थना किंवा एखादा सत्संग मध्ये जाऊन आपण व्हिडिओ करू का? नाही. त्या हिशोबाने मी बोलली. नंतर मला असं समजलं त्याच्यामध्ये निलिमा कदम म्हणून जी महिला आहे ती म्हणते मी स्वतःला एक पत्रकार आहे. ती प्रत्येक पक्षामध्ये दिसेल तुम्हाला. ती प्रहारच्या पक्षामध्ये होती, मग बहुजनच्याही पक्षामध्ये फिरत होती आणि आता ती भारतीय जनता पार्टीच्याही पक्षामध्ये फिरत आहे. या प्रत्येक पक्षामध्ये फिरत असतात. ह्यांचं कामच हेच आहे. माझं एवढं मत आहे, महिला सुरक्षेवर का नाही तुम्ही बोलत? महिलांवर जे अत्याचार होतात तेव्हा कुणीच का पुढे येत नाही? धर्मांतर, माझं एवढंच विषय आहे. धर्मांतरसाठी अर्थ काय त्यांना माहिती आहे का? हे गुंडशाही कुठेतरी चाललं आहे भाजपच्या नावाने, RSSच्या नावाने, आणि कुठेतरी धर्मांच्या हे गुंड हे करतायत. पर्सनली माझं एवढे आहे, दिनेश सुर्वे जे आहे, अभिषेक दुबे जे आहेत, नानू म्हणून जे आहेत, पर्सनली ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा. हे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रार्थना केंद्रामध्ये जाऊन जातीपातीवरून हे भांडणं लावायची कामं चालू आहे. प्रशासनाने कुठेतरी लक्ष देऊन ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे. काल ऍक्च्युली आम्ही आमच्या ह्या ठिकाणी या हॉलमध्ये आमची प्रार्थना सभा चालते. आम्ही सर्वजण जवळजवळ 90 ते 100 लोक, आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतो. इथे कुणाला असं बंधनकारक नाहीये. आम्ही देवाची स्तुती आराधना करतो, प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, वचन आम्ही एक्सप्लेन करत असतो. अशा पद्धतीने आमची दर रविवारी आमची इथे प्रार्थना सभा होते. तर यामध्ये आम्ही कुणालाही इन्व्हॉल्व करू शकतो असं आमच्या इथे काही बंधनकारक नाहीये. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट की काल जो व्यक्ती आमच्याकडे आला तो थोडासा संशयास्पद आम्हाला वाटला. त्याच्यामुळे आमचे जे लोक आहे ते त्याच्या पाठीमागं गेले आणि त्यांनी त्याचा पिछा केला. नंतर आम्हाला कळालं ते लोक सगळ्यांना त्यांनी बोलवलेले खाली म्हणून. आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही सर्वजण खाली गेलो. आमचे बहुतेक लोक आमचं चर्च बंद केलं, कारण आम्हाला ही भीती होती की मुलांवरती किंवा आमचे वृद्ध लोक आहेत त्यांना कोणी हात लावू नये. सुरक्षिततेच्या भावनेने आम्ही खाली गेलो आणि गेट बंद केला. आणि ज्यावेळेस आम्ही खाली गेल्यानंतर आम्ही त्या सर्वजण पूर्ण झुंड आलेली आणि ते आम्हाला येऊन खूप मांडायला लागले, बोलायला लागले. जी निलिमा म्हणून मॅडम आहे, निलिमा कदम, त्या आमच्यावरती त्या आम्हाला खूप बोलत होत्या. मी बायकांना आणू शकते, आम्ही त्यांना असं करू शकतो. मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होते की हे भाऊ स्वतःहून आलेत आमच्या चर्चमध्ये, आम्ही काही त्यांना बोलवलं नाही. जर त्यांना विचारायचं होतं त्यांनी वरतीच विचारायचं होतं, आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं असतं. परंतु तशा पद्धतीने ती आम्हाला बोलू देत नव्हते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामधले जो निलेश सुर्वे जो आहे त्याने आम्हाला ही एक भाषा वापरली की आम्ही सगळ्यांना ओल्या बांबूने आम्ही त्यांना मारणार म्हणून. त्यावेळेस आम्ही त्यांना बोललो मारायचं तर तुम्ही मारू शकतात, परंतु आमची चूक सांगा आम्हाला. परंतु ते ऐकायलाच तयार नव्हते. इथे धर्मांतर चालतं, धर्मांतर नक्की काय हे आजही आम्हाला माहित नाहीये. तर आम्ही त्यांना विचारत होतो तुम्ही सांगा, परंतु तो सांगायलाच तयार नव्हता, तो बोलायला तयार नव्हता. आणि त्या निलिमा कदमच्या पाठीमागे तो लपण्याचा प्रयत्न करत होता. आणि हा निलेश सुर्वे तो शिवीगाळी करून आणि आमच्या ज्या चर्च मधून लोक येत होते त्यांना तो विचारत होता तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठून आलात. तर आम्ही त्यांना म्हटलं तुला विचारायचा अधिकार नाहीये. तर त्यांनी सांगितलं आम्ही पोलिसांना बोलवलं. आम्ही सांगितलं ठीक आहे पोलिसांना येऊ द्या, आम्ही तयार आहोत पोलिसांशी बोलायला. आणि नंतर आमच्या अजून एक गोष्ट लक्षामध्ये आले की त्यांनी बांबू दांडे सगळे आणले होते. त्यांनी फक्त ते डिवायडर आहे त्या ठिकाणी त्यांनी लपून ठेवले होते. ते फक्त ते हे वाट बघत होते की आम्ही कधी अटॅक करतो ते आम्हाला कधी मारणार. अशा पद्धतीने काल त्यांनी गोंधळ घातला. त्याच्यानंतर लहान तरुण मुलगा माझ्या मुलाच्या वयाचा असेल तो विक्षिप्त रीतीने मला डान्स करून दाखवत होता. तर खूप वाईट वाटलं ह्या गोष्टींचं की तरुण पिढीमध्ये हे चुकीच्या गोष्टी घडत आहेत म्हणून. काल जसा तो माणूस, आता माझ्या बहिणीने सांगितलं की तो माणूस कसा आला आणि त्यांनी कसं खाली जाऊन सगळा राडा केला, खूप साऱ्या लोकांना जमा केलं. इव्हन जेव्हा पोलीस आले वरती, इव्हन ते गेट वरती होते
तर पोलिसांनी सांगितलेलं की आमच्या एका ताईला सांगितलं की तुम्ही वरती जा आणि आमचे डॉक्युमेंट्स जे वरती आहेत ते घेऊन या करून. पण जेव्हा ती आतमध्ये घुसली म्हणजे गेटमधून आतमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांची 2 माणसं जबरदस्ती शिव्या गाळा करून आतमध्ये घुसले. आणि मग त्याच्यानंतर मग जे सर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्हा बायकांना ते बोलले की तुम्हा बायकांना तर ओल्या बांबूने मारला पाहिजे करून असं. आणि त्याच्यानंतर तसं त्यांना सांगितलं. कोण होते ते व्यक्ती? ते निलेश सुर्वे करून होतं आणि जे वरती एक पहिला माणूस आला तो अभिषेक दुबे करून होता. त्याच्यानंतर नानू करून होता. त्याने तर खूपच म्हणजे आमच्या ओनरला तर खूपच वाईट म्हणजे पद्धतीने तो बोलला, शिव्यागाळ्या वगैरे केल्या आणि खूपच धमकी द्यायला लागले ते आम्हाला असं. कोणत्या पक्षाचे होते? ते बीजेपी म्हणजे RSS वाले होते आणि म्हणजे खूप वाईट पद्धतीने आमच्याशी व्यवहार त्यांनी केला. काय म्हणणं होतं त्यांचं? त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही धर्म परिवर्तन करता करून असं. आणि ते हार्डली तुम्हाला वाटतं माणूस 2 ते 3 मिनिटासाठीच फक्त वरती असेल. आमच्याकडे CCTV फुटेज आहे. आणि त्याच्यानंतर खाली जाऊन तो स्वतःच बोलायला लागला. आमच्याकडे सबूत पण आहे. व्हिडिओमध्ये तो बोलतोय की तुम्ही स्वतः मला जबरदस्ती वरती घेऊन आले, तुम्ही मला फोर्स केलं. असं काहीच झालं नाही. तो आमच्या कोणाच्याच ओळखीचा नव्हता. त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणजे तो बोलतोय की नाही मैं तो ऐसा ही बोलूंगा की आप लोग मुझे फोर्सफुली वहां पर लेकर आए करके. हे असं खोटं बोलतात. आणि वरून ते निलिमा करून कोण जे होते जे स्वतःला पत्रकार बोलत होते ना, त्यांच्याकडे कोणती प्रकारची आयडी होती आणि तिचा ना बोलण्याचा प्रकार म्हणजे पद्धत पत्रकारासारखी नव्हतीच. काय पोलिसांमध्ये तक्रार वगैरे केली? पोलिसांमध्ये तक्रार केली पण त्यांच्यापासून काहीच आम्हाला चांगला रिव्ह्यू आला नाही. त्यांच्यापासून आम्हाला चांगला सपोर्ट भेटला, रिस्पॉन्स भेटला नाही. आणि जेव्हा ते दोघं जेव्हा वरती आले ना, ते फोर्सफुली आमच्या लोकांना विचारतायत की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठून आले. जेव्हा मी पण स्वतः खाली गेली ते निलेश सुर्वे करून जे होते ते स्वतःहून मला विचारत की तुम लोग कहाँ से आए हो. हम लोग कहाँ से आए म्हणजे का, आम्ही इतके वर्ष इथेच राहतोय. आम्ही जसे तुम्ही एवढ्या वर्ष विरार वसईमध्ये राहताय तसंच आम्ही पण इथेच खूप वर्षापासून राहतोय. इथेच स्थानिक आहे आम्ही. काय मागणी असेल? ही मागणी हीच आहे की जो गुंडागिरी जे होते आमच्या प्रार्थनेविरुद्ध ती बंद व्हावी. आणि ज्या प्रकारे ते आमच्याशी बोलले आणि दुसऱ्या जशा आमच्या भावांशी बोलतात ते सगळं बंद झालं पाहिजे.